नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतींच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत आपल्या कल्याण चॅप्टरचे डायनॅमिक फायनान्शियल प्लॅनर, रिअल इस्टेट कन्सल्टंट आणि इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर पराग पटवर्धन यांना. हाय पराग. हाय. आज तू मुलाखती करता वेळ दिलास त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. याच्या आधी मुलाखती पाहिलेल्याच असतील त्याबद्दल कल्पना आहे. त्यामुळे आज आपण इथे मनसोक्त गप्पा मारणार आहोत. कल्याणच्या सांगती या सगळ्या सुरुवात करायची. येस, ग्रेट. मित्रांनो, सुरुवात करूया सीआय एंटरप्राइजेस आणि पटवर्धन फूडचे सर्वेसर्वा पराग पटवर्धन यांच्यावर गप्पांची मैफल सुरुवात करा. पराग, सगळ्यांना विचारतो तसा अगदी बेसिक प्रश्न जो प्रत्येकाला विचारला जातो. बालपण, शाळा आणि कॉलेज इथपासून आपण प्रवासाची सुरुवात करू. येस. बालपण म्हणशील तर बॉर्न इन पुणे. वा. हा, म्हणजे जन्म पुण्याचा आणि अगदी म्हणशील तर शुक्रवार पेठेतला जन्म. वा, क्या बात. त्यामुळे बाजीराव रस्ता शुक्रवार पेठ. बरोबर. आई तिकडची असल्यामुळे अर्थातच तिकडचा जन्म झाला मला. पण बाकी सगळं जे काही नंतर जे आलं ते सगळं कल्याणातच आहे. त्यामुळे बॉर्न इन पुणे, ब्रॉटअप इन कल्याण. वा, दोन्हीकडे ऐतिहासिक वारसा आहे. ऐतिहासिक वारसा जबरदस्त. शाळा कॉलेज सगळं कल्याण. बालपण माझं इकडेच. बाकीचं सगळं जेव्हा सुरू झाला प्रवास त्याच्यानंतर बालक मंदिर शाळा माझी बेसिकली. त्यामुळे नलिनी निवास पासून जो प्रवास सुरू झाला बालवाडीचा तो नंतर बालक मंदिर, मग नंतर शाळा जी होती ती ओक हायस्कूल होती आणि मग नंतर कॉलेजचा प्रवास सुरू झाला. कॉलेज बिर्ला कॉलेज माझं मोहिंदर सिंग काबुल सिंग होतं. वा. आणि नंतरचा प्रवास पण तिथेच होता कारण अग्रवाल कॉलेज त्यांचंच होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं कुठे बाहेर जास्त प्रवास करायचा नव्हता. त्यामुळे मी इथेच जे काय आहे ते कॉलेजचं माझं चालू झालं पुढे. बरोबर. टिपिकली बालक मंदिर आणि ओक हायस्कूल हा जो प्रत्येक कल्याणकर प्रवास करतो अगदी तसा तोही प्रवास तुझाही झाला. आणि मोहिंदर सिंग काबुल सिंग मधनं तुझं महाविद्यालयीन शिक्षण. ग्रेट. तू कॉमर्स ग्रॅज्युएट आहेस. कॉमर्स. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. सो बालपण, शाळा, कॉलेज मधल्या काही गमती काही स्पेशल आठवणी आहेत? अगदी भरपूर आठवणी आहेत. बेसिकली असं आलं की शाळेत असताना तर कसं आलं की अभ्यासात तसा ऍव्हरेज स्टुडंट होतो. खूप काही मार्क्स असं म्हणतात तसं 60-70च्या ऍव्हरेज स्टुडंट. बरोबर. त्याच्यामुळे सगळी आवड मेन क्रिकेट आणि खेळांमध्ये होती. आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन असल्यामुळे माझं शाळेत सिलेक्शन झालं क्रिकेट टीम मध्ये. बरोबर. त्यामुळे निश्चितच मला तो पुढे जिथे जायचो तर तिथेच म्हणतात तसं गेलो आणि लेफ्ट हँडेड वन डाऊन जायचो आणि ऑफ स्पिन टाकायचो. त्यामुळे एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स म्हणून मला घेतला होता आणि एक चांगला तिथून माझा स्टार्टअप झाला. आणि साधारण मी माझ्या 6वी पासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली इंटर स्कूल. आणि ते टोटली पुढे 10वी पर्यंत माझं स्कूलमध्ये सिलेक्शन होत राहिलं. आमच्याकडे टुर्नामेंट्स होत्या त्यामुळे चांगला एक स्कोप मिळाला मला. जिथे जायचं होतं तिथेच म्हणतात तसं. आणि क्रिकेटची एक चांगली सुरुवात झाली माझी तिकडनं. आणि काही धमाल किस्से पण होत राहिले. जसे आपण म्हणतो आताच्या याच्यामध्ये लोक जी छोटी मुलं आपण बघतो त्याच्यामध्ये नॉर्मली बघायला मिळतं की हे सगळे व्हिडिओ गेम्स आणि मोबाईलच्या याच्यामध्ये आहेत. तर आपण सगळं म्हणतात तसं सगळं अनुभवलंय की गोट्यांपासनं अगदी सगळे खेळ खेळलेले, लपाछपी म्हण किंवा बाकी खांबोळी आहे, हे सगळे खेळल्यामुळे त्याचा एक वेगळाच आनंद होता. जसा मातीत अक्षरशः लोळून म्हणतात तसं कबड्डी पण खेळल्यामुळे, खो खो खेळल्यामुळे एक वेगळा आनंद आहे. आणि पडून झडून म्हणतात तसं मोठं झाल्यामुळे पूर्ण गुडघ्याला अगदी लागेपर्यंत ते खेळायचं. आणि आताची मुलं आपण बघतो मोजे घालायचे आणि जरा कुठे लागलं की. त्यामुळे तो एक प्रवास खूप छान होता. आणि गमती जमती पण अनेक आहेत त्याच्यामध्ये की आपण काही एखाद्याला चिडवायचो म्हणतात तसं तर त्यावेळेला मग एखादा म्हणणार की अरे मग रागून परत जाणार, मग त्याला काहीतरी मनवायचं, मग परत आणायचं. अशा बऱ्याच गमती जमती होत राहिल्या शाळेत आणि कॉलेज. शाळा आणि कॉलेज तू फुल्ली एन्जॉय? अगदी एन्जॉय. फॅन्टॅस्टिक. आणि सगळे खेळ जे माझ्या मते 80ची पिढी खेळली जे तू आता म्हणालास की दगडमाती असेल, खामखाम खांबोली असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, जे स्पेसिफिकली मैदानी खेळ. असं नाही की आपण पत्त्यांसारखे खेळ खेळतच नाही. बरोबर. पण तितकेच मैदानी खेळ होते. गुडघे फुटणं, रक्त येणं, सायकलवरनं पडणं, हे सगळं जे आजची मुलं तुलनेने कमी अनुभवतात. आपला अनुभव जास्त होता. बरोबर. फॅन्टॅस्टिक. ग्रेट. थोडं आता परिवाराकडे बोलतो. तुझ्या परिवाराबद्दल थोडीशी माहिती सांग. माझ्या परिवारामध्ये आम्ही आता सध्या 5 सदस्य. मी,
माझी मिसेस, 2 मुलं आहेत मला, जुळी मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे आणि आई आहे. असं माझं कुटुंब आहे. आणि त्याच्यामध्ये विहानवनी आता साधारण शाळेमध्ये 2री मध्ये शिकतायत आता. आणि आई माझी संगीत टीचर म्हणून रिटायर झाली. बीएमसी मध्ये ती फक्त संगीत टीचर म्हणूनच लागली. आणि तिचा प्रवास म्हणशील तर पुण्याहून ती लग्न होऊन मुंबईला आली. म्हणजे त्यावेळेचा पण हा प्रवास खूप चांगला आहे, कारण की त्यावेळेचा असं असायचं की 70-71ला म्हणजे अर्थातच पुण्याचा माणूस मुंबईला कितपत येईल एक थोडंसं असायचं. पण आई इकडे येऊन तिने BA नंतर MA चं शिक्षण केलं आणि त्याच्यानंतर संगीतात तिने विशारद डिग्री घेतली. त्यामुळे आईचं पण खूप चांगलं त्याच्यामध्ये करिअर तिने केलं. आणि आजपर्यंत तिचं करिअर हे सुरूच आहे. रिटायरमेंट नंतर सुद्धा तिचं हे चांगलं करिअर सुरू आहे. अजूनही शिकवतात, अजूनही ते कंपोजिशन चालू आहे. कारण की माझी बहीण अमेरिकेला असते आता लग्नानंतर, आणि तिला सुद्धा काही कंपोजिशन किंवा काही करायचे झाले तर आई आजही चाली लावून तिला देते. कारण की पूर्ण घराणाच म्हणतात तसं संगीत आहे असं म्हणायला हरकत नाही. आमचे आजोबा जे होते विश्वासराव पटवर्धन, ते त्यावेळेला सिंधूची भूमिका किंवा जे तू बघितलं असेल की बनवावली पिक्चर मध्ये असं सचिननी भूमिका केली, तसे दिसायला चांगले असल्यामुळे त्यांचा जो गेटअप आहे तो कोणाला शेवटपर्यंत कळायचा नाही. आणि त्याच्या बऱ्याच स्त्री भूमिका गाजवल्यात. आणि ते सुद्धा शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत विशारद होते. आणि त्यांनी बऱ्याच काही मैफिली केल्या आहेत. म्हणजे भीमसेन जोशींबरोबर स्वतः त्यांनी पूर्ण पेटी वादन सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे जे घराणं आहे ते थोडंफार म्हणतील तसं संगीतातून वारसा आहे. आजी सुद्धा आमची चांगली गायची, त्यामुळे तिने सुद्धा बरंच बाबांची आई बरंच संगीतामध्ये आजोबांचंच हे असल्यामुळे, आणि ती सुद्धा कल्याणातलीच, त्यामुळे केळकरवाडा कल्याणातला फेमस होता त्यावेळेस. तेव्हापासून ते जे चालत आलंय. आमचा काका पण गातो, आणि इव्हन माझा दुसरा एक काका, म्हणजे टोटल 2 काका आणि आत्या आहे. आत्या सुद्धा आमची शास्त्रीय संगीत विशारद आहे. त्यामुळे घराण्यात म्हणतात तसं पूर्ण संगीताचं वातावरण आहे. सुरेख म्हणजे ते आजोबांकडून आईकडे बाबांकडे दोघांकडे आलं आणि तेव्हा ती आवड पुढे जात राहील. ग्रेट. सो आता तू वहिनी आणि 2 मुलं, म्हणजे एक मुलगा एक मुलगी. हो. आणि शमिका म्हणशील तर माझ्या मिसेसचं नाव शमिका पटवर्धन. ती आता जनता सहकारी बँकेत आहे कार्यरत, आणि आता तिचा प्रवास सुरू आहे तिकडे. तिचा पण पूर्ण सपोर्ट असतो. म्हणजे वहिनी बँकर आहे. ग्रेट. म्हणजे वहिनी नोकरी करतात, तू व्यवसाय करतात. अगदी परफेक्ट. असं ते गुणोत्तर चाललेलं आहे. बरोबर. ब्रिलियंट. मला वाटतं अवनी आणि विहान दोघे भिडे नर्सरीत आहे का? भिडे नर्सरीत. त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा आता कसं काही आताचपासून त्यांची काही सर्टिफिकेट्स मिळवणं, किंवा माझ्या ज्या काही ट्रॉफ्या बघतोय, किंवा आईच्या माझ्या किंवा त्यांच्या आईच्या ट्रॉफ्या मिळालेल्या बघतोय, त्यामुळे ते जरा बुस्टअप होतं. आता सुद्धा आपल्याला आतापासूनच हे मिळायला हवं. आणि मग त्यांची भांडणं आणि या सगळ्या मजा चालू असतात. बरोबर. पण आय टोटली एन्जॉयड की त्यांचा जो प्रवास आहे, जुळ्या मुलांचा जो प्रवास आहे, तो मी आतापर्यंत एन्जॉय करतोय. ग्रेट. पण त्याची जबाबदारी पण असते. निश्चितच. एकाला हवं असतं की दुसऱ्यालाही हवं असतं. अगदी अगदी अगदी. त्याच्यामुळे की झालं असं की माझ्या बाबा अचानकपणे 2017ला गेले, आणि त्याच्यानंतर यांचा जन्म झालाय. त्याच्यामुळे जी एक जबाबदारी होती म्हणशील, कौटुंबिक जबाबदारी, ती अचानक पडली. आणि 2 मुलं झाल्यामुळे ती एक जबाबदारी अजून थोडी वाढली. बरोबर. की आपण निश्चित असं काही म्हणतात तसं प्लॅनिंग मध्ये आपण काय असं की 2 जुळी मुलं आपल्याला आहेत, त्यांची जबाबदारी अचानक पडेल हे त्यावेळेला निश्चितच काही माहिती नव्हतं. बरोबर. आणि मग आतापर्यंत त्याची जो प्रवास आहे तो व्यवसाय सांभाळून हे सगळं करायचं हा डॉन्टिंग टास्क आहे माझ्याकडे. बरोबर. आणि ते मोठे होईपर्यंत हा सुरूच आहे. बरोबर. नाही, आणि आपण जसं म्हणतो बिईंग अ मदर इज अ टास्क. आई होणंच टास्क आहे, तसंच वडील होणं ही टास्कच आहे. आणि एकत्र 2 म्हणजे एकाच मुलाची जबाबदारी आज घेणं आणि मुलांना मोठं करणं हे सोपं नाही. त्यात दोन्ही मुलांना एकदम बघायचं, व्यवसाय सांभाळायचा. बरोबर. हे अजून जास्त कठीण होतं. ग्रेट. आम्ही तुला कधी कधी आपण टिळक चौकात वगैरे भेटतो, तेव्हा तू सोडायला चाललेला असतोस किंवा अवधीला, किंवा घेऊन येत असतोस. आता आपण थोडं व्यवसायाकडे वळू. पटवर्धन फूड्स आणि CI एंटरप्राइज हे आम्ही कायम 1 मिनिट प्रेझेंटेशन किंवा बिझनेस प्रेझेंटेशन ऐकलेलं आहे. तुला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स, ट्रॉफीज किंवा परफॉर्मन्स बद्दल मिळतच असतात. आणि तू नेहमी सांगतोस की पटवर्धन फूड्स हे तुमच्या खाण्यापिण्याचं लाड करतं. तुमच्या सगळ्या आवडीनिवडी ज्या खाण्यापिण्याच्या बाबतीत आहे, जे खवय्ये आहे त्यांना वेगवेगळे पदार्थ देतो. वेगवेगळ्या सणांना तुझ्याकडे चविष्ट पदार्थ असतात. आणि CI एंटरप्राइजेस म्हणून तू फायनान्शियल सर्व्हिसेस देतोस, जसं रिअल इस्टेट आहे, तू लोन्सची भरपूर कामं करतोय.
आणि मोठमोठ्या केसेस तुझ्याकडे असतात, होम लोन्स म्हणा किंवा बिझनेस लोन्स. सो ह्याच्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल की हे सीए एंटरप्राइज आणि पद्मोधन हे कॉम्बिनेशन कसं झालं. राईट. त्याच्यामध्ये असं झालं की सीए एंटरप्राइजेस एक तर शाळेत नंतरचा जो जॉब झाला, जॉब नंतर म्हणजे शिक्षण झाल्यानंतर जो जॉब सुरू झाला, जॉब नंतर एक म्हणतात तसं आपण कन्फर्म एकदा ठरवलं होतं, गोल सेट होता की पुढे जाऊन आपल्याला व्यवसायच करायचा आहे आणि ह्याच याच्यामध्ये आपलं करिअर करायचं हे सेट झालं होतं. त्यामुळे एक एक्सपिरियन्स म्हणून आपल्याला जॉब करणं अनिवार्य होतं. त्यामुळे जॉब केला पहिले मी आणि एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा आणि आयडीबीआय सारख्या चांगल्या पतसंस्थेत जॉब होता. आणि एचडीएफसी शेवटचा जेव्हा जॉब सोडला तेव्हा मी एचडीएफसी ऍज अ असिस्टंट ब्रांच मॅनेजर म्हणून कार्यरत होतो. त्याच्यानंतर मग मी 1 एप्रिल 2016 बरोबर डिसिजन घेतला की आपण जर फायनान्शियल प्लॅनिंग करतोय तर निश्चितच ते असेसमेंट इयर मध्येच असलं पाहिजे. तर मग आपला प्रवास सुद्धा 1 एप्रिललाच होणं हे अनिवार्य किंवा गरजेचं आहे म्हणू शकतो. तर त्याचप्रमाणे घोडदौड चालू झाली आणि 1 एप्रिल 2016 सीए एंटरप्राइजेसचा प्रवास सुरू झाला. त्याच्यामध्ये सांगायला निश्चित आवडेल की सीए एंटरप्राइजेस हे नाव कसं पडलं. मी आता ते विचारणार होतो की सीए हे नाव कुठून. येस. तर झालं असं की बहिणीला पहिली मुलगी झाली, त्याच्यानंतर तिचं नाव सिया ठेवलं. आणि मला तोपर्यंत म्हणजे आम्ही दोघंच होतो. मी म्हटलं आता प्रवास जर सुरू करतोय तर काहीतरी जर आपल्या घराण्याचं जर चालू केलं आपण नावाने एंटरप्राइजेस म्हणजे आपण ऑल इन ऑल काही आपण चालू करू शकतो. सो तिच्या नावाने बिझनेस चालू केला सीए एंटरप्राइजेस, भाचीच्या नावाने चालू केला. त्यामुळे तसं नाव म्हणतात तसं ते सीए एंटरप्राइजेस पडलं आणि तेव्हापासून माझा हा प्रवास सुरू झाला. आणि त्यामध्ये असं ठरवलेलं की आपण फायनान्शियल गोल प्लॅनिंग हे करायचं. बरोबर. कारण की बऱ्याच एचडीएफसी आणि आयडीबीआय मध्ये ज्या काही ट्रॉफीज मिळाल्या किंवा ज्या अचिव्हमेंट्स केली, त्याच्यानंतर इन्शुरन्स आणि लोन्स या सेक्टरमध्ये बऱ्यापैकी पुढे गेलो होतो मी. अनुभव आला होता आणि त्या अनुभवातून शिकत इथपर्यंत आलो होतो. त्यामुळे टार्गेट सेट केलं होतं की आपण जर बँकेतर्फे एखाद्याचं लोन करतोय तर वाय नॉट की आपणच आपल्या कंपनीतर्फे एखाद्याचं लोन केलं तर काय होईल, त्याच्यामध्ये चालू केलं. आणि असा प्रवासामध्ये मला सगळ्यात मोठा मेन म्हणजे आई बाबांचा निश्चितच सपोर्ट होता. बरोबर. आणि जो फार कमी जणांना त्यावेळेला मिळतो किंवा कारण फर्स्ट जनरेशन आहे, त्यामुळे नोकरी सोडून व्यवसाय, त्यामुळे ही थोडीफार रिस्क पण होती. पण त्यावेळेला असं झालं की आई बाबांचा सपोर्ट आणि निश्चितच शमिकाचा सपोर्ट होता. कारण ती बँकेत कामाला होती, त्यामुळे ती म्हणली गो अहेड, माझं एक फिक्स इन्कम आहे, सो दॅट थोडस एक म्हणतात तसं रिस्क घेता येईल. आणि बाबांनी मला पूर्ण सपोर्ट केला कारण ते सुद्धा एक्स बँकर होते, ते आयडीबीआय मध्ये सर्व्हिस करायचे. त्यामुळे ते म्हणले की जास्तीत जास्त गाव तुझ्याकडे शिक्षण आहे आणि माझं एमबीए इन फायनान्स आणि एमबीए इन मार्केटिंग दोन्ही झाल्यामुळे कुठे ना कुठेतरी जॉब तर निश्चित होऊ शकतो. समजा काही फेल्युअर गेलंच तर नंतर नक्कीच जॉब मिळेल याची शाश्वती होती. त्याच्यामुळे मी म्हटलं की हरकत नाही आपल्याला करायला. आणि झालं असं की त्यांच्या सपोर्ट चालू केला आणि पहिलंच जे लोन आलं ते जवळजवळ 1.5 करोडचं लोन आलं. त्यामुळे माझा एक एक्झिस्टिंग कस्टमर होता, त्याला जेव्हा मी सांगितलं की मी आता जॉब सोडतोय आणि अशी माझी कंपनी सुरू करतोय, तो एवढा आनंदी झाला कारण तो पण एक बिझनेसमॅन होता आणि त्याचं करंट अकाउंटला मी सर्व्हिस द्यायचो. त्यामुळे तो म्हणला अरे मला ऐकून एवढा आनंद झालाय तर माझं एक होम लोन आणायचं करायचंच आहे, तर तुझ्याच पासून सुरुवात कर. आणि मग अशा पद्धतीने त्याचं लोन मी जे चालू केलं ते आजपर्यंत माझी लोन्स आणि इन्व्हेस्टमेंटचा प्रवास सुरू आहे. आणि पहिलंच 1.5 करोडचं लोन मिळाल्यामुळे एक बुस्टअप झालेलं आपल्या प्रवासाला, की कुठेतरी आपण स्टार्टअप चांगला करतोय आणि आपल्याला चांगलं इन्कम मिळू शकतं याच्यात. आणि मग तो प्रवास कुठेतरी चालू झाला. कारण की बेसिकली त्याच्यामध्ये असं होतं की आपण जेव्हा जॉब सोडतो तेव्हा आपल्याला एक फिक्स इन्कम असतं आणि सॅलरी एवढ्या डेटला येणार. 30 तारखेला प्रत्येक जण म्हणतात तसं 30 आणि 31ला वाट बघत असतो त्या आनंदी मेसेजची. तर तो कुठेतरी थांबणार होता. तर ते एक होतं मनामध्ये की आपण आता कसं करणार. पण या लोनमुळे निश्चितच एक इन्कम सुरू होणार होतं. आणि जसं आपण म्हणतो की आपल्याकडे निदान एक 3-4 महिन्याचा तरी बॅकअप असावा तर आपण काहीतरी कॅपिटल, कारण ही फर्स्ट जनरेशन होती, आपल्याकडे थोडं भांडवल आपण अचानक एवढं लावणं हे अवघड असतं. त्यामुळे ते चालू झालं. आणि मग निश्चितच त्याच्यानंतर लोन्स मिळत गेली, अजून काही एक्झिस्टिंग कस्टमर्सना भेटलो. आणि त्याच्यातच असं झालं की मी LICची पण माझी एजन्सी होती आणि स्टार हेल्थ मेडिक्लेमची एजन्सी आहे. अशा दोन्ही परीक्षा माझ्या त्या झाल्यामुळे बँकेतच असताना
मी ते चालू केलं आणि लोकांना सांगत गेलो, सगळ्या कस्टमर्सना माझ्या एक्झिस्टिंग भेटत गेलो की मला असा बिझनेस चालू केलाय. तर ते पण मला म्हणतात तसं की चांगला सपोर्ट करत गेले. बरोबर. आणि निश्चितच त्या सपोर्टमुळे मी आजवर इथे उभा आहे आणि अर्थातच त्यांना चांगली सर्व्हिस देणं हे माझं काम आहे. नक्कीच. आणि हे मी देतोय आजवर. गेले आता जवळजवळ 9 वर्ष होतील माझ्या या प्रवासाला. बरोबर. त्यामुळे सीआय एंटरप्राइजेसचा जन्म असा झाला की खूप चांगल्या पद्धतीने स्टार्टअप म्हणतात तसं झाला. आणि हार्डकोर क्रिकेटर असल्यामुळे तुला सांगायला आवडेल की जसं पहिल्या षटकामध्ये हाणामारी आपण म्हणतो तशी जर चालू करायला लागलो तर एक चांगला आपल्याला म्हणतात तसं बुस्टअप मिळतो. जसं सेहवागनी पाकिस्तान वर्सेस केलं होतं तशा प्रकारचा एक कॉन्फिडन्स म्हणतात तसा आला की पहिलंच ड्रोन चांगला आलं आणि एक प्रवास चांगला सुरू झाला सीआय एंटरप्राइजेस. आणि त्याच्याने रेफरन्सेस पण जनरेट होतात. रेफरन्सेस जनरेट आणि रेफरन्सनी मग आपला व्यवसाय बिल्डअप होत जातो. हे उघाडी झालं. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आता दुसरा प्रश्न याच्यातून सुचला की सीआय एंटरप्राइजेसचा प्रवास 1 एप्रिलला 2025 9 वर्ष पुरी होती. बरोबर. 9 वर्ष यशस्वीरित्या. कारण आपल्या व्यवसायात कॉम्पिटिशन सुद्धा आहे. आपण एकाच व्यवसायात असल्यामुळे त्यामुळे हे आपल्याला निश्चित कळू शकतं की सर्व्हिस ओरिएंटेड इंडस्ट्री आहे, सोल्युशन ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. आणि लेमॅनला जर तुम्ही योग्य सोल्युशन देऊ शकला नाही तर ती व्यक्ती तुटायला वेळ नाही. बरोबर. बरोबर आहे. कारण व्यक्तीकडे वेळ नाही. मी तुझ्याकडे विश्वासाने येतोय, मला तू लोनचं काम करून देशील, मी आपला स्वस्थ बसणार आहे आणि मग पराग पटवर्धन माझं लोन बघतील. मी फक्त डॉक्युमेंट मागितलेले देणार किंवा पराग पटवर्धन अमुक ठिकाणी गुंतवून मी गुंतवणार. कारण पटवर्धनांना विश्वास. बरोबर. मग इकडनं जेव्हा आपण डायव्हर्सिफिकेशन म्हणून म्हणतो, डायरेक्ट फूड इंडस्ट्री खाद्यपदार्थ, बरोबर, मग पटवर्धन फूड्स ही कल्पना त्यात कुठला? त्याच्यात असं झालं की मी एक तर स्वतः खवय्या असल्यामुळे ते थोडंफार मनात होतं. आणि 12वीला असताना असं झालं की मला थोडंफार म्हणजे तसं हॉटेल मॅनेजमेंटला जायची इच्छा होती. पण तेव्हा असं झालं की काही ऍव्हरेज स्टुडंट म्हणतात तसं परत एकदा त्या काही मार्कांची जी पूर्तता होती ती नाही पूर्ण करू शकलो. त्यामुळे त्या प्रवासाकडे नाही जाऊ शकलो. बरोबर. पण ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड म्हणतात ना की ते असतं आपल्याला. बरोबर. आणि मग खवय्यगिरी असल्यामुळे निश्चितच ते बॅक ऑफ द माइंड होतं की आपल्याला फूड इंडस्ट्रीमध्ये पण जायचंय. ते कुठेतरी म्हणतात तसं लागत होतं की सारखं आपण गेलो नाही. आणि मग ते एकदा म्हटलं पण चालू करायला हरकत नाही. आणि म्हणतात तसं 2018-19च्या काळामध्ये जो कोरोनाचा काळ आला त्या काळामध्ये एक मित्र मला भेटला. जसं मी क्रिकेटची कॉमेंट्री सुद्धा करतो मराठीमध्ये. तर तेव्हा एक मित्र म्हणला की अरे तू फूड इंडस्ट्रीत का नाही सुरू करत आहे, म्हणजे आंबे सुद्धा माझ्याकडे असतात चांगले, तर तेही विकायला सुरुवात कर आणि तुझं काही स्पेशालिटी असेल तर तेही सुरू करू शकतोस, नाश्ता म्हण किंवा असे काही खाद्यपदार्थ. तर म्हटलं वाय नॉट, चालू करायला हरकत नाही, सुरू करून तर बघूया. आणि एक म्हणतात तसं ती एक लाईन मिळाली म्हणतात आपण की स्टार्टिंग 5 आंब्याच्या पेट्यांपासून सुरुवात केली पटवर्धन फूडचा प्रवास. ते आज जवळजवळ म्हणतात तसं आजूबाजूचे जे रिटेलर आहेत ते सुद्धा त्यांचा काही सेल तेवढा होऊ शकत नाही. ते मला येऊन सांगतात आवर्जून की माझं सुद्धा आजपर्यंत एवढे वर्षात आमचा कधी सेल होत नाही, त्याच्या दुप्पट तिप्पट तुमचा सेल होतोय. बरोबर. त्यामुळे एक चांगलं निश्चितच ते पुस्तक मिळालं मला. आणि पटवर्धन फूड सुद्धा असंच मग सुरू केलं गेलं. आणि आत्ताचा पर्यंतचा जो प्रवास आहे हा असा त्याचा सीझनल फूड्स म्हणशील तसं काही आंब्याच्या काही कलम रत्नागिरी आणि देवगड दोन्हीकडनं माझे आंबे येतात, त्यामुळे कस्टमरला पण चॉईस मिळतो. बरोबर. आणि नाश्ता आणि हे सुद्धा आता हळूहळू पद्धतीने सुरू केलेलं आहे. बरोबर. आणि सीझनल फूड म्हणशील तर फराळा जो आहे आपला दिवाळीचा तोही आता सुरू केलेला आहे. त्यामुळे गेले 4 वर्ष फराळ सुद्धा आहे. आणि निश्चितच माझी बहीण अमेरिकेला असल्यामुळे तिच्याकडनं काही रेफरन्स मिळाले आणि आता माझा हा फराळाचा प्रवास अमेरिकेपर्यंत पोहोचलेला आहे. ग्रेट. म्हणजे तिथे ते प्रॉडक्ट गेल्यामुळे हा रेफरन्सचा प्रचंड मोठा भाग. नक्कीच. किंवा तू चालू केलेलं आहे तर काही टेस्टला आमच्याकडे पाठव, आवडलं तर निश्चितच घेणार. म्हणजे डायरेक्ट भारताची वेस ओलांडून अमेरिकेत अगदी अपराधी. आणि तिच्या मिस्टरांनी सुद्धा मला फार बुस्टअप केलं, कारण की ते सुद्धा तिकडे मायक्रोसॉफ्टला जवळजवळ आता 2007 पासून आहे. त्यामुळे त्यांचा अमेरिकेचा जे आपली महाराष्ट्रीयन काही बरीच मंडळी आहेत, पुण्यातली आहेत, तो बेसिकली पुण्याचा आहे. त्याच्यामुळे म्हणतात तसं खवय्या तो पण आहे. तर तो म्हणला की आपल्या इकडेचे म्हणजे अमेरिकेला जेव्हा पदार्थ येतात भारतातले तेव्हा निश्चित आपण जसं 70 पिक्चर बघितलं की मध्ये घेतले आणि सगळे तुटून पडले, त्या टाईप मध्ये म्हणे दिवाळीला होतं की मध्ये कोणाचा पदार्थ येतोय आणि कधी सगळे मिळून खातं असं होतं. बरोबर. तर तुझे पदार्थ आले तर आम्हाला अजूनच आवडेल, म्हणजे मला तर प्रश्नच येत नाही. बरोबर. आईचा हातचा स्वयंपाक घरचाच माणूस. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी पण सपोर्ट केला. ती महाराष्ट्र मंडळात कार्यरत असल्यामुळे तिकडचे काही रेफरन्सेस मिळाले
आणि तिकडे जी फूड क्वालिटी त्यांनी टेस्टिंग केली, कारण बहिणीकडे काही गेस्ट आले किंवा त्यांनी बोलवलं होतं दिवाळीला, आणि असाच जेव्हा चिवडा आणि काही लाडू पदार्थ खाल्ले सगळे, तेव्हा ती म्हणली की अरे आपल्याला हेच पदार्थ का नाही मागवायचे, दरवर्षी आपल्याला दिवाळीचे पदार्थ मागवायलाच नको आता दुसरीकडनं, आणि मग तू भावाकडनंच मागव. बरोबर. त्यामुळे तिथे सुद्धा असंच झालं की पहिले मी फक्त बहिणीला कुरिअर करायचो, आणि मग करता करता आता अख्ख्या महाराष्ट्र मंडळाची ऑर्डर मला येते बहिणीच्या माध्यमातून. क्या बात, जबरदस्त. म्हणजे अमेरिकेतलं महाराष्ट्र मंडळ हे दिवाळीला पराग पटवर्धन फूडचा फराळ खात आहे असं मला हरकत नाही. जबरदस्त. अजून एक तुझी स्पेशालिटी आहे, आणि मी हे तुझ्याकडे रिपीटेड ऑर्डर म्हणून घेतो, फणसाचे गरे. अगदी. तर फणसाचे गरे ही सुद्धा पटवर्धन फूडची खासियत आहे. सो हा पण असा एक आयटम आहे जो इंट्रोड्यूस झाला. नक्कीच. फणसाच्या घराची एक छान स्टोरी आहे, ती सांगतो. की त्याच्यामध्ये कसं आलं की मी कॉमेंट्री करायला जिथे रत्नागिरीला जायचो, तिथे एक मित्र आहे, त्याची आई एकदा सगळा स्वयंपाक करताना आम्हाला दिसली, आणि मी म्हटलं काकू हे काय आहे, तर म्हणे हे फणसाचे घरे, तू कधी टेस्ट केले नाहीस का? म्हटलं नक्कीच केले आधी पण. तर म्हणे हे खाऊन बघ, एक खास आपण जे डोक्याला खोबरेल तेल लावतो त्याच्यात तळलेले असतात, त्याच्यामुळे ती खासियत होती की ते तिकडचे असले तर अजूनच बऱ्याच जणांना त्यांनी ऑलरेडी दिले होते. बरोबर. म्हणे हा जर प्रवास तू इथनं सुरू केलास तर निश्चित सगळ्यांना आवडेल, एकदा चालू करून बघते. आणि निश्चित असं झालं की लकीली म्हणतात तसं फॉर्च्युनेटली त्यांचं आडनाव पटवर्धनच होतं, त्यामुळे ते सूत म्हणतात तसं जमलं, आणि त्यांनी जो पदार्थ खायला दिले त्याच्याबरोबर फणसाचे घरे जेव्हा दिले ना, तेव्हा मला खरंच असं वाटलं की आतापर्यंत जे फणसाचे घरे खाल्ले हे अक्षरशः खाल्लेले खूपच वेगळे होते. बरोबर. आणि मग त्या म्हणल्या की तू जर हे विकलेस तर तुला एक म्हणतात तसं एक साधन मिळेल विकण्यासाठी, आमचे पदार्थ तिकडे जातील आणि आपलीच लोक खातात म्हटल्यानंतर निश्चित ते जास्त प्रकारे खाल्ले जातील तुमचे, आणि मग आणून बघ. आणि आंब्याबरोबर कोकण प्रोडक्ट्स म्हणून निश्चितच तळलेले घरे आणि बाकीचे जे पदार्थ आहेत, ही सरबत आहेत वेगवेगळी, किंवा तिकडची काही खासियत आहे, आंबोशी आहे, हे जे काही खास पदार्थ आहेत जे आपल्या लोकांना हवे असतात, बरोबर, पण पटकन मिळत नाही, मग तेही हळूहळू तेही सुरू केले, कोकण स्पेशालिटी. त्यामुळे तळलेले घरे ही USP झाली. आणि नंतर मला तेव्हा खरंच आश्चर्य वाटलं की एक प्रकारे तळलेले घरे आपले एवढे फेमस होऊ शकतील. आणि त्यांनी मग मला आयडिया दिली की तू 100 ग्रॅमची पाकिटं सुरू कर, जेणेकरून काय कधी कधी एखादा एकच माणूस आहे किंवा दोनच माणसं आहेत, एकच पदार्थ घेऊ शकतील किंवा एकच 100 ग्रॅमच पाकिट घेऊ शकतील, किंवा जास्तीत जास्त पाव किलो. बरोबर. तर अशा प्रकारे 100 ग्रॅमचं सुरू केल्यामुळे नंतर त्याचा रिस्पॉन्स एवढा वाढला की आता हळूहळू त्याचा प्रवास सुरू आहे. आणि 5 आणि 6 किलोचा जो प्रवास सुरू होता तो जवळजवळ आता 200 किलो पर्यंत गेलेला आहे. वा, क्या बात आहे, जबरदस्त. येस. म्हणजे एकदा पराग पटवर्धन दिलेले फणसाचे घरे खाल्ले की परत ऑर्डर ही येतेच. फॅन्टास्टिक. मित्रांनो, त्या रिपीट कस्टमर मध्ये एक मी पण आहे. तुम्ही जरूर हे तळलेले घरे ट्राय करा, आणि मी गॅरंटी देतो की तुम्ही याची परत रिपीट ऑर्डर द्या. पुढे आपण पराग, अप्रतिम आपली मुलाखत रंगलेली आहे. व्यावसायिक प्रवास हा आपण आता समजून घेतोय, त्याच्यात बरेच वेळेला फक्त यश नाही येत, अडचणीही येतात. आय एम शुअर की तुम्ही त्या अडचणींचा सामना केला असेल. सो अशा काय ठराविक अडचणी आल्या, विशेषतः फूड इंडस्ट्री? कारण फूड हे असा प्रकार आहे की बाबा वेळेला तर हवंय, पण कोरोनासारख्या काळात हेच लोकांपर्यंत पोहोचवणं हे फार जिकिरीचं काम झालं होतं. सो कोरोनाच्या काळात इन्व्हेस्टमेंट्स आणि फूड याच्यातल्या वेगवेगळ्या अडचणी काय आल्या, तू सामना कसा केलास? नक्कीच मला सांगायला आवडेल, कारण की कसं होतं की हा प्रवास खूप कठीण होता निश्चितच. कारण की त्यावेळेला कोरोनात भ्रांत होती की दुकानं उघडी आहेत का नाही, आणि त्याच्यात तिथे आपल्याला रेग्युलर जे अन्नधान्य मिळतं ते मिळेल की नाही. आणि मी जर आंबे विकले तर कसं काय, तर बाहेर सगळीकडे बॅरिकेडर्स लावले होते, त्यामुळे निश्चितच तो प्रवास अजून लांब होता. कारण की बाजूला जरी जायचं तरी मला फिरून जायचं होतं, आणि 2 मुलं खूप लहान होती आणि 1 वर्षाची मुलं होती दोन्ही सारखी. त्यामुळे निश्चितच मला अजून एक टेन्शन होतं की ते सुद्धा लहान आहेत, घरी आई असल्यामुळे सिनियर सिटीजन क्लब मध्ये तीही जाते, आणि कोरोनासारखा कठीण काळ होता, आणि हा आता सुरू करतोय आपण, पण मग आता हा आपल्याला द्यायचा आहे पण आणि पोचवायचा आहे पण, आणि एकीकडे घरी पण यायचंय. तर हे सगळं बसवणं खूप डॉन्टिंग टास्क होता माझ्यासाठी. आणि मी लिटरली म्हणशील तसं सकाळी 5 वाजता मी डिलिव्हरी दिलेल्या आहेत लोकांना, आणि तेव्हा कोरोना असायचा, बऱ्याच जणांना कोरोना झाला पण होता. ते म्हणायचे की वॉचमन कडे ठेव, घराच्या बाहेर ठेव, त्यामुळे तेही मी केलेलं आहे.
आणि असंच पहाटे 5ला गेलेली 7 वाजता मी परत यायचो, कारण की मुलं उठायच्या त्यांच्या शेजारी परत दिसलो पाहिजे, हे पण एक होतं. त्याच्यामुळे तो प्रवास खूप कठीण होता. बॅरिकेडर्स ओलांडून, पोलिसांची वेश ओलांडून जायचं, कारण कोणी पकडलं तर ते म्हणले अरे इथे खायला मिळत नाही लोकांना आणि तू आंबे विकतोस. तो एक कठीण काळ होता माझ्यासाठी. आणि असंच मी रात्री सुद्धा करायचो. 11 नंतर साधारण मुलं झोपली की 11 ते 12 मध्ये परत डिलिव्हरीज करायला जायचो. आणि ऍक्टिव्हावरून जवळजवळ 10 मी बॉक्सेस नेलेले आहेत. आणि हे एकदम पोचवायला म्हणजे रेफरन्सने बिझनेस जरी असला तरी हा खूप डॉन्टिंग टास्क होता माझ्यासाठी. आणि मग एकदा लोकांना चव पोचली आणि ते चांगला प्रवास आतापर्यंत सुरू आहे. पण खूप साऱ्या अडचणी निश्चितच आल्या. आणि जसं म्हणशील की पटवर्धन फूड्स मध्ये तशाच अडचणी मला सीआय एंटरप्राइजेस जी आहे फायनान्शियल फर्म त्याच्यामध्ये पण आल्या. कारण की जरी रेफरन्सिंग बिझनेस सुरू चांगला झाला तरी बऱ्याच वेळेला असं झालं की काही पेमेंट्स असतात बँकेकडची, काही टेक्निकल अडचणीच असतात त्या. पण शेवटी आपल्याला जसं म्हटलं की सॅलरीमध्ये अमाऊंट आपल्याला कन्फर्म येणार असते, तशी ह्याचं जे पे आउट्स म्हणतो आपण ते कधीतरी पुढे मागे होऊ शकतात. आणि त्याचं गणित आपण कुठेतरी बसवलेलं असतं. त्यामुळे मग ते पण कुठेतरी मेळ साधला पाहिजे त्याचा. सो तो पण एक थोडासा डॉन्टिंग टास्क होता की त्यावेळेला आपल्याला तेवढं पेमेंट समजा नाही आलं तर. पण मग अर्थातच त्याच्यात थोडासा बॅकअप होता बायकोचा, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम नव्हता. पण ही एक प्रकारे येणारी अडचणच होती व्यवसायात. किंवा कुठलेही आपण म्हणतो रिसोर्सेस की लोन्स इन्व्हेस्टमेंट्स मध्ये, समजा आता तू पण म्युच्युअल फंड्स मध्ये वगैरे डील करतोस, त्याच्यामध्ये असं आहे की म्युच्युअल फंडचं जे इन्कम आहे ते व्हेरिएबल असतं आणि ते काही काळानंतर येतं. आणि ते काही काळानंतर येणार म्हटल्यानंतर आपलं काही बजेटिंग ठरलेलं असतं प्रत्येक महिन्यात. त्यामुळे थोडंसं पुढे मागे होणं स्वाभाविक होतं. आणि हा प्रवास खूप कठीण होता की हे सगळं बसवणं, कारण सॅलरी जी होत होती तो जो म्हणजे निश्चित होणारा पगार आणि आपलं इकडचं येणारं इन्कम, कारण फर्स्ट जनरेशन होतं आधीच, त्यामुळे थोडी रिस्क पण होती. पण हा खूप कठीण काळ होता माझ्यासाठी. पण तो आतापर्यंत हळूहळू म्हणतात तसा जसा एक्सपिरियन्स वाढतोय, काही लोकांचे अनुभव आले की तू असं कर, मग तुला कदाचित अजून याच्या फास्ट इन्कम येऊ शकेल, असं जे काही त्यांनी सांगितले अनुभवातूनच म्हणता आलेला आहे. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आणि कोरोना तुला माझ्यामध्ये हा अनुभव हा चहाणं करून गेला लोकांना. नक्कीच. कारण व्यवसायात चुका झाल्या, बरेच वेळा पैसे अडकले, पैसे मागता येणार गेले होते, कारण समोरच्याला सुद्धा तितका जेन्युइन प्रॉब्लेम होता, येणार हे माहिती होतं. पण जसं तू म्हणालास की बाबा बजेट बिघडलं, बरोबर, रोलिंग आणि व्यवसायात रोलिंग हे सांभाळावं लागतं. रोलिंग तुमचं तुटलं बरोबर की तुम्हाला प्रॉब्लेम येतात, कारण समोरच्याला पेमेंट करायचं असतं. नक्कीच. आणि तू याच्यात अगदी सक्सेसफुली बाहेर आलास. अर्थात त्यात वहिनींचाही सपोर्ट होता, हे फार महत्वाचं आहे. ग्रेट. आपण आता थोडस पराग पटवर्धन काय आवडी निवडी जोपासतात याबद्दल बोलूया. तुझी क्रिकेटची आवड सगळ्यांना माहिती आहे, आपण एकत्र क्रिकेट कॉमेंट्री सुद्धा केलेली आहे बीसीएल मध्ये, ब्राह्मण क्रिकेट लीग. पण पराग पटवर्धन मोठ्या वेळी क्रिकेटवर बोलण्याशिवाय, कॉमेंट्री करण्याशिवाय किंवा क्रिकेट खेळण्याशिवाय अजून काय काय? मला बेसिकली सॉफ्ट म्युझिक ऐकायची सवय आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की आपण स्ट्रेसफुल लाईफ मध्ये जगत असतो, कुठेतरी शांतता हवी असते आपल्याला, तर पहिल्यापासून व्यायामाची सुद्धा आवड आहे. त्यामुळे योगाभ्यास पण आहे आणि फिटनेस असल्यामुळे सकाळी सायकलिंगची पण आवड आहे. त्यामुळे साधारण एक 5:30 वाजता रोज न चुकता सायकलिंग करणे आणि व्यायाम करणे हा एक प्रकारचा छंद म्हणू शकतोस किंवा आवड म्हणू शकतोस. बरोबर. आणि त्याच्यातूनच आजपर्यंतचा जो फिटनेस आहे तो चालू आहे. आणि काही सॉफ्ट म्युझिक आहेत, आता कराओके कट्टा आहे, तर त्याच्यामुळे थोडस एक अजून थोडं वेगळं क्षेत्र ते पण एक चालू झालंय. आणि अशा प्रकारे काही काही 2-4 हे जे आहेत. आणि कॅरम खेळायला मला आवडतो. त्यामुळे जसं कोरोनामध्ये याचा खूप फायदा झाला, कारण की आपल्याला घराच्या बाहेर पडता येत नव्हतं आणि निश्चित मुलांबरोबर पण खेळायचं होतं, तर मग कॅरमचा खूप फायदा झाला त्यावेळेला. घर बसल्या आपण कॅरम खेळू शकतो. आणि एक म्हणतात तसं एम म्हणतो आपण की ही सोंगटी आपल्याला मारायची, तर ते पण एक त्याच्यातनं एक शिकण्यासारखे. आणि लहान मुलांचं पण ते शिकणं झालं थोडंफार, बरोबर, आणि खेळणं पण झालं आणि मुलाला वेळही देता आला. ग्रेट, फॅन्टास्टिक. तू फिरायला तुला आवडतं? नक्कीच, का नाही आवडत. कारण की फिरायला असं की जेवढे नवीन ठिकाणी आपण जाऊ तेवढा आपल्याला, कारण की सोशल वर्कची पण आवड असल्यामुळे ती चांगला त्याचा उपयोग होतो. कुठे कुठे आज बऱ्याच समस्या आहेत बाहेर, छोट्या छोट्या खेड्यापाड्यात पण मी सायकलिंग करता करता काही अशी गावं शोधली आहेत की जिथे बऱ्याच काही समस्या आहेत, तर त्या सोडवण्यासाठी मला निश्चितच आवडतील. आणि जसं जसं आपल्याला फिरायला आपण जातो त्या आपल्याला जास्तीत जास्त जेव्हा आपण म्हणतो की सायकलिंग करणं
हा एक व्यायाम आहे. व्यायामाबरोबर आपल्याला आतमध्ये जेव्हा आपण गावात जातो तेव्हा खरं कळतं की आपण एसी आणि पंख्यासारख्या ह्याच्यामध्ये राहतोय, पण त्यांना आज पायात चपला सुद्धा घालायला अक्षरशः म्हणजे म्हणतात तसं भ्रांत आहे. पण ते खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणतात तसं की खूप चांगल्या प्रकारे त्याचा सपोर्ट मिळतो की आपण आज मदत पण करू शकतो आणि कुठेतरी आपला एक समाजाची जी बांधिलकी आपली की कुठेतरी आपण जोडलंय, एक मदत करायची जी आहे ते सुद्धा आपल्याच्यानी आपलं देणं आहे, समाजाला आपलं देणं आहे, तेही त्याच्यामधून पूर्ण होतंय. ग्रेट, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. म्हणजे हे फार खास आहे. समाजाचं आपण देणं लागतो आणि हे सामाजिक भान ठेवणं आणि त्याप्रमाणे समाजासाठी काहीतरी करणं हे फार कमी लोकांना जमतं. कळत सगळ्यांना असतं, पण फार कमी लोक ते करतात. पराग पटवर्धन त्यापैकी एक आहे. शेवटाकडे आपण जातोय. नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरती आपण आज एकमेकांना 5-6 वर्ष कमीत कमी ओळखतोय. त्यामुळे शेवटचं रॅपिड फायर राऊंड करायच्या आधीचा सेगमेंट की आज BBNG बरोबर तू 2017 पासून 2017 ते 2018 पासून, तर नेटवर्किंगचा दांडगा अनुभव तुझ्याकडे आहे. सो मला हे कळून घ्यायला आवडेल की आतापर्यंतचा नेटवर्किंगचा प्रवास, BBNGचा प्रवास आणि त्याचे फायदे याबद्दल तू काय सांगशील? नेटवर्किंग म्हणशील तर एवढं स्ट्रॉंग झालंय आणि जेव्हा म्हणशील तर BBNGचा जो प्रवास आहे तिथपासून बोलायचं झालं तर 2016च्या मिड साधारण म्हणशील तेव्हा डोंबिवलीचा जो चॅप्टर होता आपला, तिथून माझी सुरुवात झाली त्याची. आणि तेव्हा कल्याणला चॅप्टर नव्हता, त्यामुळे डोंबिवलीला असंच एका रेफरन्सनी मला आलं होतं आणि एका मित्राने रेफरन्स दिला की आपला असाच एका कम्युनिटीचा एक आहे आणि तिथे बिझनेस फोरम आहे आणि तिकडे तुला व्यवसायासाठी खूप चांगली संधी आहे, तर एकदा जॉईन करून तर बघ, एक व्हिजिटर म्हणून जा, तुला आवडलं तर कंटिन्यू कर. तर सांगायला फार आनंद होईल की तिथे जेव्हा गेलो तेव्हा एक तर वेगळाच फोरम पहिल्यांदाच असा कुठेतरी अनुभव होतो की बरेच सारे बिझनेस जे करणारे आहेत ते एका छताखाली आहेत आणि तो जो प्रवास असतो तो खूप चांगला अनुभवला. तिथे गेल्यापासून अर्धा तास जे ऐकलं सगळं तेव्हापासून असं वाटतं की व्हिजिटिंग कार्ड जे देणं प्रकार होता तो जो सुरू झाला आणि पहिलंच कार्ड ज्यांनी दिलं, लकीली त्यांचं माझ्याकडे लोन करण्यासाठी आलं, मला होम लोन करायचं झालं आणि ते सुद्धा असं 7 दिवसात सँक्शन लेटर मी त्यांचं दिलं आणि तो प्रवास असा सुरू झाला नेटवर्किंगचा की कुठेतरी आपल्याला नेटवर्किंगला सुरुवात करायला हवी आणि तिथूनही आपल्याला रेफरन्स नक्कीच मिळू शकतात. तर BBNGने मला खूपच साथ दिली आणि त्या दिवसापासून म्हणजे लगेच सेम डेला मी त्यांना सांगितलं की मी मेंबरशिप घ्यायला तयार आहे आणि त्याच दिवशी मी मेंबरशिप घेतली संध्याकाळी आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. डोंबिवली चॅप्टरच्या BBNG पासून माझा प्रवास सुरू झाला. तो आजवर आता मी अर्थातच कल्याणला असल्यामुळे जेव्हापासून कल्याण चॅप्टर सुरू झाला त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी मी कल्याणला जॉईन झालो आणि BBNGचे जेवढे काही मित्रमंडळी आहेत ते आपण म्हणतो तसे फॅमिलीयर आहोत सगळे आणि एकमेक 1-2 जे करतो ते फक्त एक फॉर्मॅलिटी राहिली, कारण की प्रत्येक जणाच्या घरी जाऊन अगदी डब्यात हात घालून खाऊ शकतो इतपत मैत्री झालेली आहे आणि त्याच्यामुळे डंडील व्हायला पण अगदी इझी होतं, रेफरन्सिंग पण सोपं झालेलं आहे आणि नेटवर्किंगचा हा फायदा आहे. त्यांच्याकडनं काही लीड जनरेट होतात, रेफरन्सिंग येत आहे आणि खूप मोठी उलाढाल लोनची असल्यामुळे आजकाल, कारण तू बघशील की 1 रूम किचनचा फ्लॅट घ्यायचा झाला तरी सुद्धा 25 ते 30 लाख कुठेच नाही, अगदी चांगल्या ठिकाणी म्हणशील तर त्याचे रेट अजून वाढ. त्यामुळे आणि कुठलाही आपला जो माणूस आहे तो लोन शिवाय तर पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मचा अजून फायदा झाला की सगळी जी काही लोन्स होती ती निश्चित माझ्याकडे येणं सुरू झालं आणि काही आपल्याकडे बिल्डर्स आहेत, बाकीचे पण बरेच आर्किटेक्ट्स आहेत, त्यांच्याकडनं काही रेफरन्सेस मिळाले आणि ह्या BBNGच्याच थ्रू जो माझा आंब्याचा प्रवास होता तो सुद्धा असाच सुरू झाला की फूड मध्ये सुद्धा मला अपसूक रेफरन्सेस मिळत गेले. त्यामुळे हा प्रवास खूप छान झाला. नेटवर्किंग म्हणशील ते इतकं स्ट्रॉंग झालंय आणि बिलीव्ह होणार नाही की मला असं वाटलं नव्हतं, जो मी एक एम दरवर्षी फायनान्शियल गोल प्लॅनर असल्यामुळे ठरवतो की एवढा प्रॉफिट आपला झाला पाहिजे, तो निश्चितच दरवर्षी त्याच्यापेक्षा जास्त होतोय. कारण की त्याच्यामध्ये जो ठरवलेला असतं त्याच्यापेक्षा जास्त झालं की आपल्याला अजून बुस्टअप होतं की आपण अजून करूया आणि मग ह्या सगळ्या मंडळींनी साथ दिली चांगली आणि हे सोडून बाहेरचे पण काही कस्टमर्स आहेत त्याच्यामध्ये पण आपण निश्चित रेफरन्सिंग जनरेट होतात, लीड जनरेट होतात आणि त्यांचं पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग मी करत असल्यामुळे त्यांच्या घरापर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे तो पण मला अपसूकच की अजून आत गेल्यानंतर कळते की अरे मुलगी आहे तिची इन्व्हेस्टमेंट करायची, मग ती म्हणते
मग फूडच्या ह्याच्यामध्ये घुसलास तर म्हणशील की अरे मला वर्षभर आमरस ह्याच काकाकडनं पाहिजे. बरोबर. त्यामुळे ते सुद्धा होत गेलं. बरोबर. आणि दोन्ही बिझनेस असे झाले की फूड आणि फायनान्स हे दोन्हीची लोकांना गरज आहे. आणि त्यामुळे माझा हा खूप चांगला नेटवर्किंगचा फायदा झाला या फोरमचा. करेक्ट. आणि बीबीएनजी म्हणशील तर हॅट्स ऑफ टू बीबीएनजी, कारण की बीबीएनजीच्या मोठ्या प्लॅटफॉर्ममुळे मला लोक ओळखायला सुरुवात झाली. हे खरं आहे, सर्वात महत्वाची अगदी महत्वाची गोष्ट आहे. कारण की बीबीएनजी सारख्या संस्थेमुळे समजा मी 100 लोकांना माहित असू तर निश्चितच ते आता 200 लोकांपर्यंत पोहोचले किंवा त्याच्यापेक्षा जास्त अधिक लोकांनी मला. अगदीच 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 फॅन्टॅस्टिक. हे फार महत्वाचं आहे की नेटवर्किंगमुळे तुम्हाला लोक ओळखायला लागतात आणि एकदा ओळख निर्माण झाली की मग व्यवसाय आपोआपच येतो आणि मग रेफरन्स मिळणं, व्यवसाय होणं हे सोपं होतं, कारण मला व्यवसाय मागावा नाही. बरोबर. फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, आपण ऐकतोय पराग पटवर्धन यांचा व्यावसायिक प्रवास आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारता मारता आलोय शेवटच्या सेगमेंटमध्ये. आणि आपण त्यांना विचारणार 10 खुमासदार प्रश्न रॅपिड फायर राऊंडच्या माध्यमातून. पराग, तुला रॅपिड फायर राऊंड आपण कसे खेळतो माहिती आहे? मी तुला 10 प्रश्न विचारेन, त्याचे ऑप्शन्स असतील. त्या ऑप्शनपैकी एखादं उत्तर किंवा तुला जे अचानक सुचेल ते उत्तर द्यायचं आहे आणि आपण हे रॅपिड फायर राऊंड 10 प्रश्नांची खेळणार आहोत. तयार? येस. फॅन्टॅस्टिक. सो पहिला प्रश्न, पराग मोकळ्या वेळेत काय करतो? क्रिकेट खेळतो, सिनेमा पाहतो का परिवाराला वेळ देतो? आता म्हणशील तर मी परिवाराला वेळ देतो. बरोबर. पण निश्चितच क्रिकेट नसानसात भिनल्यामुळे हार्डकोर क्रिकेटर असल्यामुळे क्रिकेट खेळायला कधीही बोलवलं तरी जाऊ शकतो. त्यामुळे क्रिकेट आणि परिवाराला वेळ. फॅन्टॅस्टिक. दोघांमध्ये तू बॅलन्स करतो. पण क्रिकेट हे खेळणार. क्या बात. प्रश्न नंबर 2, सध्याचा व्यवसाय करत नसता पराग तर पराग काय करत असता? सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब का दुसरा कोणता तरी व्यवसाय? निश्चित जसं तुला मी मगाशी म्हटलं की मला खाण्यापिण्याची आवड आहे, त्यामुळे निश्चित असं एक होतं की कुठेतरी माझं हॉटेल व्हावं. हॉटेल मॅनेजमेंटला जायचं होतं. त्यामुळे व्यवसाय करत असतो तर एखादा कुठेतरी हॉटेल नक्कीच आज छोटं का होईना चालवायला घेतलं असतं. हॉटेल व्यवसाय म्हणजे ती हॉटेल मॅनेजमेंट, तो हॉटेलियर आज कुठेतरी दडलेला आहे. नक्कीच. जर आजचा जर व्यवसाय करत नसता तर पराग हॉटेलियर असता. क्या बात, क्या बात, जबरदस्त. असा कोणता छंद आहे जो पराग सोडूच शकत नाही? क्रिकेट पाहणे, फिरायला जाणे का मित्रांच्या सोबत गप्पा मारणे? म्हणशील तर क्रिकेट अर्थातच, कारण की क्रिकेटची मॅच कधीही लागली तरी ती कधी बघू शकतो. ऍब्सोल्युटली. आणि मित्र तर आहेतच, पण बरेचदा पहिले असं व्हायचं की लग्नाच्या आधी एक बॉल सुद्धा मध्ये मिस करायचा नाही. आणि आता असं झालं थोडंसं काही चॅलेंजेस आले वेगवेगळे, त्याच्यामुळे मित्र अर्थातच वाढत चालले. त्यामुळे आता जर म्हणशील तर मित्र आणि परत एकदा बॅलन्स करतो. करेक्ट. ग्रेट. नंबर 4, खालीलपैकी सर्वात आवडणारा खाण्याचा पदार्थ कोणता? मिसळ, पुरणपोळी का मसाले भात? निश्चितच म्हणजे तर मिसळ, कारण की खवय्या असल्यामुळे ठिकठिकाणी गेलेलो आहे आजपर्यंत आणि सगळीकडच्या मिसळ ही वेगवेगळी असते. बरोबर. त्यामुळे ती तर्री असते ती प्रत्येक ठिकाणची वेगळी असते. बरोबर. आणि निश्चितच म्हणशील तर मिसळ आणि मग नंतर प्रायोरिटी देशील तर पुरणपोळी. वा, क्या बात. ग्रेट. म्हणजे एक तिखट एक गोड. नक्कीच. नंबर 5, पटवर्धन फूड्स कोणत्या एका देशात जावेच असे परागला वाटते? केपटाऊन, साऊथ आफ्रिका, रशिया का फ्रान्स? तसं बघायला म्हणशील तर सगळ्या देशांमध्ये जायला हवं. ऍब्सोल्युटली. येस. कारण की आता हा जो प्रवास अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया वरून पोहोचलाच आहे. हे 3 देश त्याच्यामध्ये नाहीये, त्यामुळे निश्चितच आवडेल तिन्ही ठिकाणी जायला. म्हणून मी हे देश घेतले नाहीत, कारण मला माहिती होतं की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिकेत पोहोचलेलं आहे. बरोबर. सो या तिन्ही देशात जायला आवडेल. फॅन्टॅस्टिक. नंबर 6, नेटवर्किंग मधील कोणता एक फायदा आहे ज्यासाठी व्यावसायिकाने नेटवर्किंग फोरम जॉईन केलाच पाहिजे? लोकसंग्रह, व्यावसायिकांच्या अनुभवातून शिकायला मिळते खूप हे कारण, का मोठ्या लोकांच्या ओळखी याच प्लॅटफॉर्मवर होतात म्हणून? तसं बघायला गेलास म्हणशील तर हे तिन्ही माझ्यासाठी योग्य आहे. कारण की लोकसंग्रह असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळे लोक असली तरच आपल्याला रेफरन्सेस मिळणार आहेत. अगदी. त्यामुळे लोकसंग्रह. दुसरं म्हणशील तर जेवढा नेटवर्किंगचा फायदा आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे आणि जेवढे रेफरन्सेस मिळतील तेवढा आपला बिझनेस वाढणार आहे. त्यामुळे म्हणशील तर तिन्ही त्याच्यामध्ये आहे. जे तू तिसरं म्हणलास त्याच्यामध्ये मोठ्या लोकांच्या ओळखी त्याही होतात आणि ऑब्व्हियसली मोठमोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या की कुठला बिझनेस कधी क्लिक होईल, सगळा रेफरन्स मोठा येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे तिन्ही म्हणशील तर त्याच्यामध्ये आहे. ग्रेट. प्रश्न नंबर 7,
भविष्यात जर ओबी होण्याची संधी आली तर परागला काय व्हायला आवडेल? चॅप्टर 8 ट्रेजरर का सेक्रेटरी? तसा हा ट्रिकी क्वेश्चन काढलाय पण चॅप्टर 8 म्हणून जायला आवडेल, कारण की थोडंसं टीम लिडिंगचं आहे अनुभव आधी, त्यामुळे चॅप्टर 8 काय करतोय हे आता बघतोय पण, आणि बऱ्याच मातब्बर आतापर्यंत चॅप्टर 8 आहेत. आणि निश्चितच म्हणजे सेक्रेटरी व्हायला पण आवडेल, तसं काही नाही, कारण तूच एक ज्वलंत उदाहरण आहेस. आता बरंच काही कामं काय काय करायला लागतात हे शिकतोय. पण चॅप्टर 8 म्हणून आवडेल. ग्रेट, फॅन्टास्टिक. म्हणजे लिडरशिप क्वालिटीज असल्यामुळे पराग चॅप्टर 8 व्हायला पसंती देईल. ग्रेट. नंबर 8, कोणता सिनेमा असा आहे जो पराग कधीही पाहू शकतो? शोले, जुना गोलमाल, अमोल पालेकर का दुनियादारी? तसं म्हणशील तर दुनियादारी मला आवडेल, कारण की सगळे मित्रमंडळी त्याच्यात दाखवलेली आणि कॉलेज कट्टा आहे. आणि आताचं जे आपण म्हणतो रियुनियन किंवा व्हॉट्सअपमुळे लोक जवळ आले, त्यामुळे निश्चितच ही रियुनियन, त्यामुळे दुनियादारी हा पिक्चर त्याच्या जवळ जातो. त्यामुळे ह्या तिघात म्हणशील तर नक्कीच दुनियादारी की सगळे मित्र भेटतात, कट्ट्यावर चहा पिणं जो प्रकार आहे तो निश्चितच आवडेल. ग्रेट. नंबर 9, क्रिकेट कॉमेंट्री प्रोफेशन म्हणून स्वीकारायला आवडेल, होय का नाही? निश्चित उत्तर होय, कारण की काही मोठ्या मोठ्या आपल्या इंटरनॅशनल प्लेयर्सची जी लोन्स केले त्यांच्या माध्यमातून माझी क्रिकेट कॉमेंट्री त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. आणि जर संधी आली तर नक्कीच मी त्याचा फायदा घेईन. वा, क्या बात आहे, जबरदस्त. आणि सर्वात शेवटचा प्रश्न, कोणत्या व्यक्तींचा परागला सर्वात जास्त राग येतो? परागला राग येतो हे खरं आहे, पण कुठल्या लोकांचा राग येतो? खूप गोड बोलणारी माणसं, खूप बोलणारी माणसं, का काही न करता खूप पुढे पुढे करणारी माणसं? त्याच्यात मला सांगायला आवडेल, नावात जरी राग असला तरी मला राग येत नाही जास्त. खरं, त्यामुळे तुम्ही कंट्रोल करतो बराच, आणि अनुभवातनं अजून करतो, आलेलं शहाणपण. आणि ह्याच्यात म्हणशील तर तू ऑलमोस्ट म्हणशील तसं तिन्ही हे त्याच्यामध्ये लागू आहे, की जे जास्त गोड बोलणारे असतात त्यांच्यापासून थोडं सावधच राहायला पाहिजे. बरोबर, कारण की ते कधी दगा देऊ शकतात. आणि खूप जास्त गोड बोलतात आणि सांगतात की काय तू असं कर, तू तसं कर, तर त्यांच्यापासून निश्चितच सावध राहायला लागेल. त्यामुळे जे अति गोड बोलून आहेत त्यांच्यापासून निश्चितच सावध राहणं हेच. त्यांचा जरा जास्त राग आहे. त्या बात आहे, जबरदस्त. पराग, तू 10च्या 10 प्रश्नांची अप्रतिम उत्तर दिलीस आणि मुलाखत खरोखर रंगली. तू आज इथं आलास, वेळ दिलास आणि मनोकळपणे गप्पा मारल्यास त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. येस मित्रांनो, हा भाग आज आपण इथेच थांबवतोय. आज आपण गप्पा मारत होतो पटवर्धन फूड्स आणि सीआय एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा पराग पटवर्धन यांच्याबरोबर. आज आपण जरी इथे थांबत असलो तरी पुढच्या भागात लवकरच भेटणार आहोत एका नव्या मेंबरला घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.